देशात आमचे सरकार नाही, ईडी सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत, यामुळे आम्ही पैसे वसूल करत नाही असा टोला काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपाला लगावलाय। तसेच वन नेशन नो इलेक्शन, चंदा दो धंदा लो अशी सत्ताधारी भाजपाची धोरणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा शनिवारी सकाळी ठाणे शहरात दाखल झाली। या यात्रेनंतर जयराम रमेश यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर गंभीर आरोप केले। देशातील तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपाने पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली असून याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला मिळालेल्या निवडणूक रोखेबाबत भाजप नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यावर जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। देशात आमचे सरकार नाही, यामुळे आम्ही कुणाला कंत्राट देऊ शकत नाही। तसेच ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत, त्यामुळे आम्ही पैसे वसूल करत नाही असं सांगत त्यांनी भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे। तसेच निवडणूक रोखे देण्यामध्ये देशातील एक कंपनी दिसून येत आहे, कारण या कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत असा आरोप त्यांनी केला। या सरकारकडून लोकशाही कमजोर करण्याचे प्रकार सुरू आहेत। वन नेशन नो इलेक्शन, चंदा दो धंदा लो अशी धोरणे सत्ताधारी भाजप राबवित आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। हम पूरा कोशिश हम कर रहे हैं कि इलेक्ट्रल बॉन्ड एक मुद्दा है, क्योंकि ये इलेक्ट्रल बॉन्ड हमारे प्रधानमंत्री की मानसिकता का एक प्रतीक, जो पूंजीपति के लिए इन्होंने काम किया है पिछले 10 साल अन्याय का, और इलेक्ट्रल बॉन्ड एक प्रतीक, एक मानसिकता का प्रतीक है। तो इस चुनाव में अलग अलग मुद्दे हैं, पर ये मुद्दा महत्वपूर्ण मुद्दा है और कांग्रेस पार्टी इस मुद्दे को लेकर अगले 1 महीने तक अभियान चलाती है। सर रमेश जी, युवाओं